काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवन करा हरिनामे. अविष्य सरल्या कोण पा सांगाती, पुढे उपजिते मदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काय. एका जनार्दनी कार्य तो आंधळा, देखताशी डोळा सुख दुःख. अविष्य सरल्या कोण पा सांगाती, पुढे उपजिते यमदंड. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत. तसेच या अभंगाचा धावता भावार्थ असा आहे. संत एकनाथ महाराज या अभंगातून काय प्रतिपादन करतायत? संत एकनाथ महाराज म्हणतात, काळाने ग्रासले सावधान व्हारे. संत एकनाथ महाराज म्हणताय, काळाने ग्रासले सावधान व्हा. मग सावधान कशासाठी व्हायचं? का म्हणून व्हायचं? कारण का 184 प्रति जय कोटी कोटी फेरे होती, तर नरदेहाची प्राप्ती अवसटला ते निजभाग्याने. निजभाग्याने आपल्याला नरदेहाची प्राप्ती भेटते, लहाते, असे एकनाथ महाराज सांगतात. विठ्ठला विठ्ठला या एकनाथ महाराज या अभंगातून आपल्याला काय प्रतिपादन करताय? काळाने ग्रासले सावधान व्हारे. आता काहीच करू नका, एकदम व्यवस्थित लागलं. काळाने ग्रासले सावधान व्हारे. मग सोडवण करा हरिनामे, याचा अर्थ असा का तुम्ही हरीचं नामस्मरण करा, त्याने तुमची सोडवण होईल. कारण का काही लोक म्हणतात, महाराज आयुष्य भरपूर पडलेलं आहे. काय म्हणतात? मनुष्याला आयुष्य किती दिलंय? 100 वर्ष. 100 वर्ष आयुष्य दिले ना, तर माणूस तिथपर्यंत जातो का? नाही जात. मग त्याच्याकरता या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, काय झालं? एक म्हातारं माझ्याकडं कीर्तनाला आलं. कीर्तनाला आल्यानंतर काय झालं, त्यांच्या हातामध्ये हार आणि नारळ होता. थोडा आवाज कमी करा पाहिजे, तर हॅमिंग मारले. हॅलो, फक्त आवाज कमी करा. हा बस ठीक आहे, चालेल. हा राहू द्या. एक वयोवृद्ध म्हातारं कीर्तनामध्ये आला. आता राहू द्या, आता मस्त आहे, आता काहीच करू नका. माझ्याकडे आल्यानंतर विषय असा होता, महाराज तो बाबा मला म्हणतो, कीर्तन संपल्यावरती बाबा मला म्हणतो, बाबा तुम्ही लय सांगतात हरिनामाने सोडवून करा, हरिनामाने सोडवून करा. म्हणून बाबा आपलं आयुष्य बी संपायला आलंय, तर म्हटलं बा शेवट आहे, शेवट गोड करावा आणि परमार्थाची माळ घालावा, नामस्मरण करावा. असं म्हटल्यानंतर महाराज काय झालं, तर मी म्हटलं बाबा तुमचं वय किती आता? ते म्हटलं 75. म्हटलं 75 वय? म्हटलं होय. बाबा उशीर केला? म्हटलं नाही नाही, मी नाही उशीर केला. म्हटलं मग तुम्ही उशीर केला. म्हटलं मी कसं काय उशीर केला? मी तर इथं 6:30ला चालू आहे म्हटलं कीर्तनाला, सगळे लोक मागायलेच. म्हटलं बाबा तो नाही उशीर केला. ते म्हटलं मग कोणता? अहो मी 8:30ला कीर्तनाला येऊन बसलोय आणि तुम्ही 9:30ला कीर्तनामध्ये विना घेतलाय म्हणे, तुम्ही उशीर नाही केला का? म्हटलं बाबा तो उशीर नाही. तुमचं वय किती? म्हटलं 75. म्हटलं हा असू द्या, 75 वय. आता शेवटची घडी. म्हटलं कधी माणसाचा जीव जाईल सांगता येत नाही, कधी मरण येईल सांगता येत नाही, कधी काळ आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही लय सांगतात, काय म्हणतात, हरिनामाची गोडी लावा, हरिनाम घ्या, नामस्मरण करा. म्हटलं बाबा पण त्याच्यात काय पथ्य पाळावं लागतील. काय म्हटलं? काहीतरी पथ्य पाळावं लागतील. म्हटलं काय पथ्य? म्हटलं बाबा एक तर तुम्हाला खाता येणार नाही आणि दुसरं पिता येणार. ते म्हटलं चावतच नाही तर खाणार काय? विठ्ठला 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 हो, परमार्थ हा करायचा असता, परमार्थ हा करायचा असतो तर हा तरुण वयामध्ये करायचा असतो महाराज. जे एकदा बिंबलं ना ते शेवटपर्यंत बिंबतं.
मी तुम्हाला माझ्याहून एक उदाहरण देतो. मी मला वाटलं गावी होतो, 4थीला शाळेत असेल, त्यावेळेस मी एकच अभंग पाठ केला होता महाराज. कोणता? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशे बळ रेडा बोळे. मी कुठे जरी भजनात गेलो का तेवढंच म्हणायचो, बाकीचं मला येतच नव्हतं. पण तो अभंग आजही फिट आहे, तो अभंग आजही फिट आहे बरं का. अरे मला तुम्ही सांगा, या अभंगातला विषय कसा? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशे बळ. आता जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी कोणाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे? माऊलीच्या दारात ना. मग मला सांगा तुम्ही, या अभंगाचं प्रतिपादन कोणी केलेले, या अभंगाचं लिखाण कोणी केलेले? तुकोबारायांनी केलेले, बरोबर आहे ना. तुकोबारायांनी जे लिखाण केलेले, माऊलीला काय उपमा दिली? सोन्याचा पिंपळ, बरोबर आहे ना. मला तुम्ही सांगा, ज्ञानोबा तुकोबारा या ठिकाणी खरी बाजू मांडताय का खोटी बाजू मांडताय? खरी बाजू मांडताय ना, बरोबर आहे ना. मग या ठिकाणी जर खरी बाजू मांडताय, ती कशाने मांडताय? का ज्ञानोबा हे ज्ञानवंत होते. नाही तर जर खरंच जर त्या ठिकाणी सोन्याचा पिंपळ असता, ती एवढे वारकरी गेले असते, एक एक पान तोडून आणले असते, सगळे बंगलेच झाले असते. काय 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 वारकऱ्यांना तर बुच्चाच केला असता. पण नाही, या ठिकाणी असे महाराज, तुम्ही ज्ञानोबारायांच्या द्वारात जर गेले ना, तर तुम्ही सोन्याहून काय व्हाल? सोने व्हाल. विठ्ठला 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 काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवण करा हरिनामी. आयुष्य सरेलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. मला तुम्हाला हे सांगायचंय, आयुष्य संपून गेल्यावर किती ज्ञानेश्वरी पाठ करायला घेतली तर पाठ होईल का? होईल का पाठ? एखादा अभंग पाठ करायला घेतला तर पाठ होईल का? अहो आताच प्रश्न आहे महाराज. मी म्हटलं आता तुम्ही पण मला म्हणू लागा. कधी कधी काय होतं महाराज, जेव्हा माणूस अभंग वाचता वाचता एखादा अभंग आपल्याला काय करतो? प्रभावित करतो. तो प्रभावित करतो का तुम्ही मला घ्या आणि माझ्यावरती चिंतन करा, अशी एक माणसाची भावना होती. परंतु काय होतं, त्याला घोटणं, त्याचं स्टडी करणं, त्याचं चिंतन करणं एवढं सोपं नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून नाथ महाराज सांगतात, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती. आयुष्य सरून गेल्यावर मग काय फायदा? पुढे यमाचे फटके खावा लागतील. अरे उपाय सोपा आहे, एकच सांगितलं. काय उपाय? तो सोपा नामाचा गजर. काय करायचंय? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एवढं तर तुम्हाला म्हणता येईल ना. तुम्ही अशा समोर बसल्या तर लय भारी होईल बा. नाही का? असं आहे का? समोर असलं म्हणजे मग जरा बरं वाटतं असं. ठीक आहे ठीक आहे, असू द्या. ते तुमचे काय असेल ते. हां, काय सांगत होतो? नामाचा उच्चार. हां, उपाय तो सोपा नामाचा उच्चार. उपाय तो सोपा. अहो तुम्ही जरी निवृत्ती जरी म्हटलं ना, तरी तुमच्या पापाची निवृत्ती होते महाराज. 3 अक्षरी निवृत्ती. जो जप करी अवरात्री, तया सायुजता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरी ज्ञानदेव. जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐशे शिवादी देव बोलिले, नाही का? सोपाने 3 अक्षरे. जो जप करे निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कार वय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विदा. जो जप करी सदा, तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पाहिल. ऐसे ही 14 अक्षरे. जो एक करणेवरी की उच्चारे मुखद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एका जनार्दनी प्रेम. जो जप करील धरील भाव, तया काय सांगितलं? एका जनार्दनी प्रेम. जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐशे शिवादी देव बोलिले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
हो, तुम्ही नुसत्या संतांचा जरी जप केला तुका म्हणे पापे जाती. मग हे नामस्मरण सोपं आहे म्हणून उपाय तो सोपा नामाचा गजर न करी पुढे काही विचार तुम्ही विचार करू नका. मग एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगताय तुम्हाला हे सगळं समजतंय, तुम्ही जाणताय, तुमच्या आजूबाजूला सप्ताह चालू आहे, कीर्तन होतात, तुम्ही वरंगणी पण देतात, पण कीर्तनामध्ये येऊन बसत नाही महाराज. काय कीर्तनामध्ये येऊन बसत नाही. कीर्तनात येण्यासाठी ही माणसाला पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. पुण्य लागतं. पुण्याशिवाय माणसाला या ठिकाणी नाही बसू देत. असं अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत अनंत जन्मीचे सुकृत पदरी नाथ महाराज सांगतात. त्यांच्या एकनती हरिपाठामध्ये सांगतात महाराज. समर्पक प्रमाण दिलं. त्याकरता नाथ महाराज सांगतात तुम्ही डोळसाचं सोंग घेऊ नका, अनपडाचं सोंग घेऊ नका. हे सोंग कशासाठी घेतात? सुखासाठी घेतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी कार्य तू आंधळा, देखताशी डोळा, सुख दुःख आयुष्य सरेल्या कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. असा या अभंगाचा धावता भावता आहे. विठ्ठला विठ्ठला परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असते. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेल्याची नामचिंतन सेवा ती म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यातील 5व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आली, मी माझं परमभाग्य समजतो. तसेच आमच्या समोर जे बसलेले गुरुस्थानी असणारे गुरुवंदनीय बाबांचं नाव अहेरे बाबा, त्यांनी मला सांगितलं त्यांचा विस्तार सगळा. बाबा दंडवत तुम्हाला प्रणिपात. असंच परमार्थ करत राहा, तुमचं नाव राहील. बर बर बाबा बस 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 नाही का. घेन मी जन्म ह्याचसाठी देवा आणि तुझी चरण सेवा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण. हो त्यांनाही प्रणिपात करतो, दंडवत करतो. तसेच या ठिकाणी जे गायनाची साथ करताय आपले अर्जुन महाराज ताठे, तसे बाबा नांदेडकर बाबा. बाबा तुम्ही एवढ्या अवघड अभंगात ठाई काढली. मी पण पट्टीचा गाणार आहे, पण तुमच्या पुढे हात जोडले मी. कारण कसं आहे बाबा, अहो हे असं अवघड अभंग जर काढले ना ठाई म्हणायला तर ते शब्द कसे धरायचा आणि ठेका कसा धरायचा हे फार महत्त्वाचं आहे. पण तुमची तालीम आहे त्या मनानं मला चष्मा लागला आहे. तुम्हाला चष्मा नाही, मला दिसत नाही, तुम्हाला दिसतंय. तुमची नजर चांगली, तुम्ही तूप खालेले म्हणून आज तुमच्या चेहऱ्यावरती रूप आहे. हा आमच्या चेहऱ्यावर कुठं रूप आहे हो. आम्ही काजू बदाम खाऊन असेच आहे. सकाळीच मंडळी उठवते खा ना काजू बदाम. काय खाती? फिरून फिरून परेशान झालोय. हे पाणी पे ते पाणी पे. हा फार सर्दी खोकला. ती गरम पाणी करून देते. आता कुठे गेलो संपल्यावर का तेच पाणी प्यायचं का? असो. तसेच या ठिकाणी आमचे परमार्थ प्रेमी त्यांनी आम्हाला दुपारी फोन केला, महाराज तुमचं कीर्तन आहे. सानप महाराज ते आले. या ठिकाणी आमचे प्रेमबंधू अर्थात हरिभक्त पारायण भगवानजी महाराज त्यांनी मला
आमंत्रित केलं त्यांचे शतशः ऋणनिर्देश करतो. तसेच आपले मृदुंगाचार्य महाराज, तुम्ही असू द्या जसं आहे तसं सुंदर वाजवलं महाराज. आम्ही चांगल्या पटीपटीमध्ये खेळणारी माणसं आहे, पण छान. तुम्ही पण छान वाजवलं. मी पण मुंबईमध्ये शिकलो आहे बाबा. मला 30 वर्ष झाले शिन्नरला जाऊन. मी कल्याणला होतो, कल्याणला किती 14 वर्ष होतो. आणि काळा तलावावरती भजनाची तालीम व्हायची. त्या तालिमीत मी तयार झालेलो आहे. आणि माझे गुरु कोण होते? पांडुरंग महाराज अवट पाटुळकर बाबा. त्यांच्या संग रामायणाला मी साथ करायचो असं. म्हणून मी त्यांचा शिष्य आहे असं. 15 वर्ष होतो माझ्या घरी. हो पांडुरंग आवाट सिन्नर ना. हो 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 गाणारी एक नंबर. हो 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 बाबा थांबा. गेले दिगंबर तसेच तुम्हा टाळकऱ्यांचे ही आभार मानतो, ऋणनिर्देश करतो. तसेच माझ्या पाठीमागं आहे, नाव तर मला सांगता येणार नाही. पी.आय. उगले. पी.आय. उगले. बरं बरं ठीक असू द्या. बाबा पण आहे. तुम्हालाही प्रणिपात दंडवत करतो, नमस्कार करतो. निदान तुम्ही ऐकलं तरी आला हा का? ऐकतात तुम्ही कीर्तन? घरी नाही ऐकत? घरी नाही ऐकत, इथंच ऐकतात ना कीर्तन ऐकतात. हां असो. ज्याप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा या अभंगावरती मला बोलण्याची बुद्धी देईल, त्याप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवन करा हरिनामे. आयुष्य सरिल्या कोणपा सांगती पुढे हो भजिते मदंड. या ठिकाणी एकनाथ महाराज आपल्याला काय सांगू इच्छित आहे? काळाने ग्रासले सावधान व्हारे. काय सावध व्हायचंय? सावध काय व्हायचंय? मी तुम्हाला एक पाठीमाग आता एक प्रमाण देऊन गेलो. कारण झाल्या मनुष्य नरदेह प्राप्ती प्रमार्थ साधू भोगा अंती एवढी येत नाही निश्चिंती. एकनाथ महाराज सांगतात काय? झाल्या मनुष्य नरदेह प्राप्ती. नरदेहाची प्राप्ती झाली बाबा. ह्याच नरदेहामध्ये काय आहे? भजन आहे. काय भजन आहे? भजन. काय? देवे दिला, देवे दिला, देव दिला देह भजना गोमता. हो देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. आपण भजन नाही करत महाराज, भोजन मात्र नक्की करतो. आज कुठं बेत आहे? काय स्वयंपाक केलेला आहे? भोजन. भोजन भजन नाही, भोजन. अरे भजन कर, भोजन मिळालंच. विठ्ठला विठ्ठला हो. तुकाराम महाराज आरशासमोर गेले सकाळीच बाबा. कशाला गेले? आरशासमोर गेले. कशाला गेले? गंध लावण्यासाठी. तुकोबाराय आरशासमोर गेले गंध लावण्यासाठी. तुकोबाराय म्हटलं बाबा माझा गंध वाकडा जातो का काय? माझा गंध वाकडा जातो का काय म्हणून ते आरशामध्ये गंध लावत होते. पण त्याच्या पाठीमागचा उद्देश हा वेगळा होता बाबा. ते जेव्हा गंध लावत होते त्यांचा उद्देश असा होता, हा गंध माझा वाकडा जातो का काय?
याचा अर्थ मी कुणाच्या कपाळावर मारलं का काय. त्याच्यात दोन अर्थ निघतात. तुकोबराय कानाला गंध लावत होते, मी कुणाचे कान तर नाही ना कापले. तुकोबराय गळ्याला गंध लावत होते, माझ्याकडनं कुणाची हत्या झाली तर नाही ना, दंडाला लावायचे. मी कुणाचे दंड झिजवले तर नाही ना, पाठीला लावायचे. मी कुणाची पाठ थोपटली किंवा ठोकली तर नाही ना. मग असं करता करता तुकोबरायांच्या कानावरती एक सफेद केस दिसला. सफेद केस दिसला. सफेद केस दिसल्यानंतर तुकोबराय थोडे संभ्रमात पडले. तुकोबराय म्हणतात, अरे भजन करता 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 म्हातारा व्हायला आलो. काय म्हटले? म्हातारा व्हायला आलो. आणि आपली तोरा कधी होईल, भगवंत कधी भेटल, जीवनाचं सार्थक म्हणजे कधी होईल. आणि मग तुकोबरायांच्या जेव्हा कानावरती एक सफेद केस आला दिसला, दिसल्यानंतर मग तुकोबराय म्हणतात, अरे तुकोबरायांच्या अभंगातून सांगता, जरा कर्णमोळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळे आले, मृत्यूची भेटी जवळ आले, सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा कर्णमुळी, जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे केस. तो केस सफेद दिसला. मग तुकोबराय म्हणतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मूर्तीच्या भेटी जवळ आली. काय सांगितलं? मूर्तीच्या भेटी जवळ. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. काय सांगितलं? आता तू ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, तू त्या कार्याला लाग. शेवटील घटिकाना लगता वेळ, साधवयात काळ जवळी आला. अरे खटका भराचाही माणसाला विश्वास नाही, खटका भराचाही माणसाला भरवसा नाही. कधी काळ घेऊन जाऊ शकतो ना. विठाला 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 हो, असे तुकोबराय कुणाला उपदेश करत होते? मनाला. कोणाला? मनाला उपदेश करत होते. कारण मनानंच सगळ्या गोष्टी होत्या ना. समजा एखाद्या गावाला जायचं असलं तर पहिलं कोण जातं? मन जातं ना पहिलं. तुम्हाला लग्नाला जायचं असलं का हो महिला मातांनो, तुम्हाला लग्नाला जायचं असल्यावर तुमच्या मनामध्ये काय येतं? लग्नाला जायचंय पण साडी चांगली घालायची, ओरिजिनल दागिने घालू नका, बेंटेकचे घाला. कारण हल्ली चोरले सुटले. हां, कारण 1 लाख रुपये काय झाले? सोनं 1 लाखाच्या पुढे गेलं. हा ना. मग मपली मंडळी मला म्हणायली पाठीमागा म्हणत होती, अव बाजार कमी 5,000 रुपये ना, जरा 5 तोळे घेऊन टाका. मी ऐकलं नाही, मी बँकेमध्ये पैसे ठेवलं आणि ती बँकेच बुडाली. ती मला म्हणती आता किती पैसे झाले असते? 5-7 लाख रुपये झाले असते. जाऊ दे म्हटलं, आपल्या नशिबात नव्हते. का करायचं बाबा? काय म्हटलं? का करायचं? मी काय सांगत होतो? तुकोबराय मनाला उपदेश करत होते. मग मनाला उपदेश करत होते. काय उपदेश करते? नको नको मना गुंतू माया जा, गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी क्रांतावया,
नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रास वया काळाची उडी पडेल बाजेवा सोडविन तेव्हा माय बाप सोडवीन काय पुढं हा सोडवीन बंधू पाठीची बहीण शेजीची कामिनी दूर राय सोडविन राजा दिसीचा चौधरी आणि सोय रे भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचुनिया कोण म्हणते तू खूप बरं आहे म्हणताय कुणाला उपदेश केला मनाला उपदेश केला आपण कुणाला उपदेश करतो ध्यानाला आपला जनाला राहत नाही ध्यानाला 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 नाही ध्यानाला आपला उपदेश ध्यानाला असतो म्हणजे ध्यानाला काय उपदेश असतो आपली मंडळीच आपल्याला म्हणते का हो तुम्ही ध्यानावर आहे का बरोबर आहे आता काय सांगायचं महाराज आम्ही चार गावाला फिरणारी माणसं आहे लोक आम्हाला म्हणतात पहा नाही याला कुठेतरी हॅलो दुर्मिळ गोष्ट झाली महाराज आपल्याला तो विषय नाही बोलायचा ध्यानाला उपदेश करता मंडळी म्हणती तुम्ही बाजारला जा किराणा घेऊन या ही पिशवी घ्या काय म्हणते पिशवी घ्या याच्यात काय काय आणा किराणाचा बाजार तेल मीठ काय असेल तांदूळ मिरची खजूर काय असेल ते अमुक तमुक अजून बरेचसे काय सांगतात बरं ते झालं का सगळा तो बाजार आणला का अजून एक गोष्ट तुमच्या ध्यानात आहे का हो ते म्हणे का अहो ते बाजूवाल्या बाईना बघा ना किती मस्त सोन्याची पोत तयार केली म्हणे तयार केली का बनवली ती सांगते काय तयार केली त्याच्या घरी हिनं बनवली का घरी घडवली तर म्हणे आपल्याला बी तशी म्हणे तयार करायची की तेव्हा मला सांगा तुम्ही ती सोन्याची पोत समजा आपण बनवली घरी जर आणली तर त्याच्या शोधात कोण येईल मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही उंबराचं झाड माहिती का उंबराचं झाड उंबराच्या झाडाला फळ येते ना तुम्ही उंबराचं फळ कधी खाल्लंय का मी स्वतः खाल्लं बरं का त्याला काही लोक अंजीर म्हणून फसतात आमच्या सिन्नरच्या बाजारामध्ये एकानं उंबरं आणले आणि ते आमच्याकडं कसे ते भोजपुरी लोक लय झाले ना सिन्नरला माळेगाव या मडीशी अहो बहनजी कैसा दियल बा हा अंजीर वा तो बोला ही अंजीरवा हा इसको अंजीरवा कहत बड़ा बोला हाँ अंजीरवा कहता है याला माहिती उंबरे पण हा अंजीर में तो हाँ ये अंजीरवा हाँ ये कैसा दियल बा हा ये बोला 100 रुपये किलो है इतना सस्ता कैसा हारा 100 रुपये पाव रहाल क्या मतलब 100 रुपये पाव रहाल तो तुम बोलेला का 100 रुपये में 1 केजी आवेला हा कैसन तो हमारे साथ का झूठ बोलेला का अरे ना ही हम तोहरे साथ कायकुट निंगल करेला हा सच बात बताला हो थोडा खायलूल बा म्हणजे खाऊन पाहतो खायलूल बा ठीक त्याने खायलं ते खाल्ल्यानंतर ते लागलं तसंच ते गुळमटच लागलं ते घरी घेऊन गेलं आणि घरी घेऊन गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं एक बाजूला घर होतं आता महाराष्ट्रीयन लोकांना माहिती उंबरं नांजेर काय असतं आता ते महाराष्ट्रीयन लोकांचे आता ती येणं 1 किलो आणले ना मग आपण काय करतो वाना आणला म्हणजे आपण स्वतः नाही खात आजूबाजूला वाटून देतो मग त्यानं काय केलं ते बाईनं ते भाईनं बहनजी हे लेला हा अंजीरवा ई भैया लाया हा का
तिनं घेतलं, तिनं पाहिलं असे, ए बावळाटा, अरे ये उंबर रे बन ये उंबर क्या होता है ये उंबर क्या होता है, उंबर का झाड़ जाड़ा होता है, काय म्हण, आणि अंजीर का झाड आहे ना पतला रहता है. तिनं तिच्या मराठी हिंदीमध्ये बोलली ती, अर्धी मराठी हिंदी आधी असं. आणि मग मला काय सांगत होता आपण, उंबऱ्याचा हा ओघानं आलं म्हणून ते सांगितलं तुम्हाला. आणि त्या उंबऱ्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे, त्या उंबऱ्यामध्ये किडा असतो का नाही, किडा असतो का नाही, त्याला जायला काही जागा असते का, काहीच जागा नसते ना, तरी तो किडा त्याच्यामध्ये कसा काय असतो. म्हणून आपण काय करतो, नाही तेच दुखणं आपल्या अंगावरती वळून घेतो. तो नवरा काय म्हणा, अरे होऊन ते दुखणे म्हणे, नाही का, काय म्हणे, नाही ते होऊन ते दुखणे आपल्याला, चोर येतील, मारतील, हाणतील, अपंग करतील. म्हणून आपलं ध्यान कुठं राहतं, संसारावरती राहतं. पण नाथ महाराज ते पण सांगतात, या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक बाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. कोण सांगताय, नाथ महाराज सांगताय, यात सुख नाही त्यात सुख नाही, या घटाचे सुख कोठे नाही, या हटाचे थोर थोर मेले, नारद शुक भीष्म उगमले, आणि संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणून निराश व्हाविला, या बाजारे सुख नाही भाई, माझे माझे म्हणून ओ जेवाय, एका जनार्दनी संसार लटिका. काय म्हटलं, नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संसार लटका, संत संग वाचून नो सुटका, या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, त्या पेटला मी पेटला हे असं म्हणलं ना, अथा बाबा तुम्ही असंच म्हणा, अथा बाबा तुम्ही असंच म्हणा, हा चांगला वाटता, चांगला वाटता, हा आम्हाला ह्याच्यामध्ये नाचाला पण चांगला वाटता. सगळ्या बाया उठल्या, मला का करा बाबा, अहो लय लय न लय नमुने भेटतात आम्हाला कधी कधी. अहो एक ठिकाणी देवीचा गोंधळ म्हणलं ना, हो टाकली ना बाईनं जाळी, आली गारक्या, मला का बाई माझं चिंतन करू दे, मला कीर्तन करू दे, बघू नंतर विठाला विठाला विठाला. अभंग हा नाथ महाराजांचा आहे, अभंग हा नाथ महाराजांचा आहे. आपण नाथ महाराजांच्याच रूपकाने प्रमाणाने अभंग सोडवायचा. बरोबर आहे बाबा, चुकलं सांगायचं बरं का बाबा, मी बालक तुम्ही पितृतुल्य. बघा नाथ महाराजांचे काही अभंग असे, महाराज त्यांचे अर्थ अनगणित आहे. आता ते हल्ली एक फॅड सुटलेले बघा, वर्षश्राद्ध असो, सप्ताह असो, घरभरणी असो, तेवढा पिंगळा म्हणा, हा ना, तेवढा पिंगळा म्हणा. पण तुम्ही एक लक्षात घ्या, ठीक आहे पिंगळा म्हणा, पण पिंगळ्याचा अर्थ तुम्ही शोधा, तुम्ही सार्थ गाथ्यामध्ये घुसा, मग त्याचा अर्थ समजेल. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, डावरा फिरवित डुगडू गायका. काय सांगितलं, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, डावरा फिरवित डुगडू गावता. महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो
डवरं फिरू तर डुगडुग आहे का? हे डुगडुग काय? हे डुगडुग ते शंकराचं बारीक डुमकं का? नाही ना, डुगडुगू याचा अर्थ वेगळा आहे. वरच्या आळीला सावध राहावे, पाटील बोला लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. आणि काळाने ग्रासले सावधान वारे. लागला का नाही संदर्भ? वरच्या आळीला सावध राहावे, पाटील बोला लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. आता या आपण सहजरिती म्हणून जातो. याचे आपण समजा अर्थ जर शोधले, हा अर्थामध्ये वरच्या आळीला सावध राहावे. ही आळी म्हणजे काय? आई सांगते ना तुम्हाला. तुम्ही शहरातले का खेडेगावातले? हा, खेडेगावातले आहे ना? आहे ना? मग तुमच्या गावाचं नाव सांगा बरं, एखाद्या गावाचं नाव. हा, नाही ते माझ्याच गावात सांगितलं तुम्ही. तुमच्या गावाचं सांगा ना. हा, कुडाळ. बरोबर. ताई मला सांगा, तुमच्या गावाला किती आळे आहे? हा, नाही वाड्या असू द्या, पण वाड्याला आळीच म्हणतात. एक वाडी, दुसरी वाडी, तिसरी वाडी. वाडी म्हणजे काय होतं? गाव येतं छोटंसं, त्याला वाडी म्हणतात. हा, आळी. आळी याचा अर्थ असा. बरं मी माझंच सांगतो, जाऊ द्या, तुम्हाला काल सांगायचं, तुम्हाला नको ताण, आपलं चुकलं तर ना. एक लक्षात घ्या, जसं शिन्नर आहे, शिन्नर गावामध्ये वरची आळी म्हणजे गावठा, मधली आळी म्हणजे शिवाजीनगर, शिवाजी चौक, आणि तिसरी आळी म्हणजे वावीएस. अशा 3 आळ्या असतात प्रत्येक गावाला. ऐकून ठेवा बरं का, हे नाथ महाराजांचं आहे, मी माझं नाही. माझ्या गावाला 7 आहे. नाही, तुमच्या गावाला त्या 7 आळ्या असतील बाबा, पण त्या गल्ल्या पडल्या असतील. गल्ल्यामुळे 7 आळ्या झाल्या, पण एक गल्लीला 3 आळ्या असतात. मला ते सांगायचं, नाथ महाराजांना सांगतोय मी. हा, वरची आळी, मधली आळी आणि खालची आळी. तर या ठिकाणी तुम्हाला मी ज्ञानोबरायांच्या वावीबद्ध सांगणार, असं नाही सांगणार. या 3 आळ्या, नाथ महाराजांनी याचे 3 खंड पाडलेले. काय 3 खंड? काय झालं? एक महाराजाकडे काही मुलं शिकण्यासाठी होते. शिकण्यासाठी म्हणजे आपलं टाळ, पखवाद, मृदुंग, काय कीर्तन असेल, प्रवचन असेल. काय झालं, त्याच्यातलं एक मुलगा कुठेतरी गेलं म्हणजे हरपलं. ते सकाळपासून त्याचं काय ते बेपत्ता झालं, ते कुठं काय सापडा ना, दिसेना. मग ते महाराजांना विचारलं, अरे बाळ्या, आपल्या सोन्या दिसत नाही. म्हटलं त्याला शोधून आण. म्हटलं बाबा त्याला कुठं शोधू? बाबा म्हणे, अरे वरच्या आळीला जा. आलं का नाही? तिथं वरच्या आळीला जाय. गेलं ते वरच्या आळीला. मग वरच्या आळीला बाळ्या गेला. बाळ्या गेल्यानंतर बाळ्यानं शोधला, पण सोन्या सापडला नाही. परत बाबाकडे गेला. बाबाकडे गेल्यानंतर म्हटलं, बाबा सोन्या नाही आहे. अरे मग मधल्या आळीला जाय. मधल्या आळीला गेला, तिथंही शोधलं, तिथेही नाही सापडला. बाबा सोन्या नाही. अरे मग खालच्या आळीला जाय. खालच्या आळीला गेला. खालच्या आळीला गेल्यानंतर बाबा तिथेही नाही सापडला. मग सोन्या गेला कुठं? चौथी आळी म्हणजे काळगिळी. विठ्ठल विठ्ठल. तसे नाथ महाराज सांगतात, आपल्या शरीराला ही 3 खंड सांगितलेले. या धडापासून याला काय म्हणतो आपण? मस्तक म्हणतो. इथून इथपर्यंत याला काय म्हणतो? उदर म्हणतो, नाही का? आणि इथून याला काय म्हणतो? तंगडे, पाय. ऐका, ज्ञानोबरायांच्या 14व्या अध्यायामध्ये ओळ आहे. इथून वर आपण काय बोललो पाहिजे? चांगलं बोललं पाहिजे. ह्या तोंडाना समजा जर एखादा वाईट वक्त शब्द जर बोलला तर मार कोणाला खावा लागतो? सगळ्या अंगाला. सगळ्या अंगाला खावा लागतो. काय झालं, दिंडीमध्ये चालता चालता एका महाराजाला जांभळं खायची इच्छा झाली. जांभळं पाहिली. आषाढी वारी होती आणि ते गेलं
बघितलं पिकलेलं काळं भूर जांभूळ होतं. त्यांनी दगडानं पाडलं, ते खाल्ल्यानंतर मालकानं पाहिलं तर मालिक आला आणि आल्यानंतर मालकानं दंडुक्यानं त्याला मारलं. पाहिलं कोणी? खाल्लं कोणी? तोंडानं. मार खाला कोणी? आणि डोळ्यातून पाणी कोणाचे आलं? डोळ्यातून पाणी. ज्याला पाहिलं त्यालाच ते भोगावं लागलं ना. मग मला सांगायचं का या ठिकाणी या तोंडानं आपण कसं बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? गोड बोललं पाहिजे, चांगले शब्द वापरले पाहिजे, वाईट वक्ती शब्द नाही वापरले पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मग अमृताचे शब्द घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अमृताहुनी नाम गोड तुझे देवा, गोड तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे अमृताहुनी नाम. अमृताहून काय? हा, अमृताहून गोड नाम तुझे देवा. का अमृतापेक्षा गोड नाम आहे तुझं. मग ह्या मुखाने आपण देवाचं नामस्मरण केलं तर नामवंत होतो. लक्षात. मग त्याकरता ज्ञानोबा सांगतात, म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा, अपुरे फळा सात्विकते. म्हणून तया निर्मळा, तो निर्मळ होतो नामाने, सात्विक होतो. इथून एक सांगितलं. इथून मधलं घ्या. मधला खंड असा, महाराज याला काय म्हणतात? सात्विक म्हणतात. आणि याला काय म्हणतात? राजस. राजस. ज्ञानो मकार हा मस्तक एकार 3.5 मात्रा. हा 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 कार उकार मकार हा 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 ओकार ओकार. हा 3 मात्रा. वा 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 सर्व शरीर बसते. वा 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 वा. बाबा तुमच्याकडनं एक गोष्ट आज शिकायला भेटली मला. कार उकार मकार. बर. तर याच्यामध्ये ज्ञानोबरायाने एक ओवी दिली. का लिंबुळीचे पीक वरी गोडात विक, तैसे ते राजस देक क्रिया फळ. काय सांगितलं? का निंबुळीचे पीक वरी गोडात. मला तुम्ही सांगा, निंबुळी ही कडू असते का गोड असते? कडूच असते. पिवळी झाल्यावरती कडू लागते का गोड लागते? थांबा, त्यांना त्यांची प्रतिज्ञा. कडे कशी लागते? कडूच लागते गोड लागते? गोड लागते ना. तुम्ही खाली का? तुम्ही नाही खाली. तुम्ही खाली असती, पण मी खाली. मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणून खाली. ज्ञानेश्वरी वाचत जा. लिंबुळी ही कडूच लागते. आलं लक्षात. तसे हे राजस असतात. आता फार राजांचा फार विस्तार आहे, मोठा दृष्टांत आहे महाराज, एवढे आपल्याला वेळ पुरणार नाही. हे राजे कसे असतात? राजा दुर्योधन होऊन गेला, राजा रावण होऊन गेला. मला तुम्ही सांगा, हा राजा परीक्षित राजाही बी होऊन गेला. मग याच्यात कोणाची निवड झाली?
परिस्थिती राजाची. आता मला तुम्हाला याच्यात सांगायचं एक विशेष, राजा कसा असावा. काही राजा असा असतो, तो स्वतःच्या जीवाचा आनंद घेत असतो, जीवनातले जे काही भोग आहे तो भोगत असतो आणि त्याच्या मस्तीमध्ये वागत असतो. त्याला प्रमाणे मारत. बघा, राजा दुर्योधन होता. भागवतामध्ये वर्णन आलेलं, जगी दूत खेळी जे दुष्टे, ते आरंभिले कपटे, धर्मावरी फासे खोटे, घालती हटे दुर्बुद्धी, भाळे भोळ्या ज्ञान जगी, ते न गांजती धर्मपत्नी, ते धर्माची सासाची मानिने आणली बांधून सभे माझी, दुशासन वेणी धरिले कच, तेनेची वडिले कच कच, ते कर्म त्याशीच भोवले साथ त्या भोवती, अन्याय विना नागवी रावे राव, ते धावणे धाव देव, द्रौपदी वस्त्र हरण पाव, हा मुख्य अन्याय कौरवा, पतिवर्तेचे वस्त्र हरण तेने पावे, तत्काळ मरण, हेची कलाचे कारण, कुळी निर्धन येणे कर्मे. त्यांचा तिला नाश झाला. कशाने झाला? त्यांच्या कर्माने झाला. तो राजा चालन का? नाही चालणार. राजा परीक्षित राजा होता. त्यांच्या हातून फक्त एक चूक झाली. काय चूक झाली? सर्प गळ्यात टाकला. कुणाच्या? ऋषीच्या, शृंगी ऋषी. आणि त्यांच्या मुलाचं नाव काय होतं? शृंगी आणि असं शृंगी ऋषींच्या गळ्यातून टाकला. तर त्यानंतर का म्हणून टाकला असेल? तोही प्रजेचा राजा होता ना. काय झालं? ज्या वेळेस जरासंधाचा टोप डोक्यात घातला. आता जरासंध कोण होता? जरासंध कोण होता? कंसाचा सासरा होता. कोणता? कुणाचा? कंसाचा. ज्या वेळेस भीमाने त्याच्या संग युद्ध केलं, तो मरत नव्हता. एक बाजू इकडं, एक बाजू तिकडं. आणि त्यावेळेस काय होतं, एखादा राजा हरला ना तर त्याची वस्तू घेऊन यायची. तो टोप आणला होता आणि एका कोठड्यामध्ये होता. तो फक्त परीक्षित राजानं ती कोठडी उघडली आणि उघडल्यानंतर डोक्यामध्ये घातला. आणि डोक्यात घातल्यानंतर भ्रमंती करावं लागला. कशाची? जंगलाची. अर्थात भ्रमंती करत असताना तहान लागली म्हणून त्याने तो जो महात्मा बसलेला होता ध्यानास्थ, त्या महात्म्यापाशी गेला. म्हणला, ए ऋषी पाणी दे. पण ऋषीने ऐकले नाही. ऋषी ध्यानास्थ होते. रागाला एका काठीनं एक मेलेला सर्प गळ्यामध्ये घातला. त्याच्याच मुलाने, त्याचं नाव मध्ये लक्षात नाही आता, शाप दिला. काय 7 दिवसाच्या आत सर्प दंश होऊन मरल. ज्या वेळेस त्या ऋषींना समजलं, शृंगी ऋषींना समजलं, अरे तो प्रजाचा राजा आहे, दयावान राजा आहे, आपल्यासारखे हजारो मेले तर काय फरक पडणार नाही, पण तो जिवंत राहिला पाहिजे. त्याला राजा म्हणतात. महाराज, त्या राजाने आपलं जीवन, आयुष्य जगण्यासाठी काय काय नाही केलं? भागवत केलं. गंगा किनारी भागवत केलं. भागवत केल्यानंतर मग शुकाचार्य विचारताय, राजन भागवत संपलं. मला विस्तार मोठा लांबवायचा नाही महाराज. भागवत संपलं. भागवत संपल्यानंतर मग शुकाचार्य विचारताय, राजन तुम्ही जे 7 दिवस भागवत ऐकलं, आता काय तुम्हाला मृत्यूचं भय आहे का? काय म्हटले? मृत्यूचं भय का? मग परीक्षित राजा म्हणतो, जाऊ द्या, माझ्याकडनं एक चुकी झाली, पण त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आज मला या देवांचं पूर्ण भागवत ऐकायला भेटलं. देवांच्या राशीच्या राशी, अवताराच्या राशी म्हणजे या ठिकाणी ऐकायला भेटलं. मी माझं परम भाग्य समजतो. कधी मला ऐकायला भेटलं असतं. बरं ते जाऊ दे म्हटलं, तुला मृत्यूचं काही भय आहे का? ते म्हटलं नाही, मृत्यूना माझ्या समोर येवाय आणि मी त्याच्यात समरस होऊन जाईल. मग परिस्थिती राजा निस्ते पलीकडे गेले. म्हणजे त्याला काय म्हणतात, अग्निस्भात झाली. विठाला विठाला सत्य निमाले सात्विकते पावती स्वर्गलोक, रजगुण निमाले देखते मनुष्य लोक मानवा.
रजोगुण निमाले देख ते मनुष्य लोक मानवा जे पाप आणि पुण्य करतात त्यांना परत जन्म आहे. पण पुण्यवानाला ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भवनी. हां त्या ठिकाणी. आता चला तिसऱ्या खंडाकडे जाऊ आपण. तिसऱ्या खंडाकडे म्हटलं तर इथून खाली मला एक सांगायचं आहे. इथे मी ज्ञानोबारा एक ओवी सांगताय. ज्ञानोबारा काय म्हणतात, हे जे पाय, हे पाय आपल्याला कशासाठी दिले? चालण्यासाठी दिले ना. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, आपलं जर भांडण झालं तर आपण काय करतो? पहिले पुढं असा हात करतो ना, का बोट करतो? बोट करतो. पहिलं बोट कर. जास्त बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. हां बोलला तर जीभ कापील, कान कापील, एका चापटीत पाणी पाहिजे, म्हणजे ही भाषा वापरतो हाताला. हे सगळं झालं का शेवटला जर तो नाही जर ऐकला एका लातात. खरी गोष्ट आहे ना. शेवटचा पर्याय का? लात. अरे पण हे हात आणि पाय आणि लात हे कशासाठी दिले? जवये जवय सकाळ सीता हाय, हात चालावया पाय, तू आपले सोयत पाय. जवय सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्र जाय चुकू नको, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाच नेम माझा. नामदेव महाराज म्हणतात. मग याच्यासाठी हे आपल्याला पाय दिलेले, त्याच्यासाठी नाही. ज्ञानोबा रेडे ओवी सांगतात, तामस कर्म जेतुके, अज्ञानाची फळे पिके, विषाकुरुखे जिया परी. हे तामसाचं काम आहे महाराज. चालता चालता एक दृष्टांत सांगतो आणि शेवेला आपण समारोप करू. काय झालं? एक महिला होती. महिला सगळ्याच असत्या पण ती वेगळी होती. आणि तिला भांडण केल्याशिवाय झोपच येत नव्हती आणि जेवणच जात नव्हतं. तर ती गावात आली का कुणाची न कुणाची कळ काढायची, कुणाची न कुणाची कळ काढायची. काय झालं? गावात गेली पण गावातल्या लोकांना मीटिंग घेतली. म्हटलं आज ह्या बाईसंग कुणीच बोलायचं नाही. नाव नाही घेत मी, एखाद्या बाईचं नाव असेल तसं तर उगीच बाया बघत बसतील त्यांच्याकडे. अहो घेतलं ना असं एक ठिकाणी मी सोनूबाई नाही, आणि त्या बाया सगळ्या सोनूबाई कसं पाहायच्या, आणि सोनूबाई तशीच होती. बाईच म्हणतो मी, बाईच बरं का. आणि मग गावच्या लोकांना मीटिंग घेतली. म्हटलं हे बघा या बाईसंग कुणीच काही बोलायचं नाही. हिना किती कुरापती जरी काढल्या ना आपण चर्चाच करायची नाही. आणि मग ती आली गावात आल्यानंतर काय चाललंय नानूबाई. ती आपली चुली पशी बसली होती. ती एकाने दोन्हीने एखाद्या गालास पाणी दे ना. ती एकाने दोन्हीने बाई काय मरी गेले घर म्हण. साथी दुसऱ्या घरात गेली. काय तानूबाई भाकरी भाजी ती काय. ती काहीच बोलली नाही. तिसऱ्या घरी गेली. अगं कालवान उतू गेले. काहीतरी बोलायला लावायचं पण कुणीच बोललं नाही. शेवटला सगळं घर फिरून आली. आणि घर फिरून आल्यानंतर थकली भागली शिनली, तहान लागली, भूक लागली, कोणीच काय बोललं नाही. शेवटला तिनं एक आयडिया लढवली, युक्ती लढवली.
ती म्हटलं काहीतरी मी युक्तीच लढवते. मग ती म्हणे एका बाईच्या घरी गेली. ती म्हटली रानूबाई, अरे मला चूल पेटवायची. काय म्हणे? चूल पेटवायची, मला इस्तू दे. आता इस्तू दे म्हटल्यानंतर पहिली काय प्रथा होती, या घरातून दुसऱ्या घरात इस्तू घेऊन जायचा, बरोबर आहे ना. मग आता तिला नाही म्हणता येणार. तिनं काय केलं, चिमट्यामध्ये इस्तू धरला आणि तिच्याकडे दारामध्ये घेऊन आली. आल्यानंतर आता तिनं काही भांडं आणलं होतं का नव्हतं हे माहीत नाही. तिला काय माहिती, ती म्हणे घे, ही दारात उभी. हिनं केली वटी अशी, टाकमा वटीत. काय म्हणे, टाकमा वटीत, वटीत टाक. अहो तुम्ही जळशाल ना, बस एवढाच शब्द ऐकला. तू म्हणे मला जळती तू, अरे तू जळशी, तुझं खानदान जळ, तुझं नवरं जळ, तुझं पोरं जळ, सगळं सगळं जाळूनच टाकलं तिनं. याला काय म्हणताय, भांडकुदळ. विठाला विठाला. हो, याला काय म्हणताय, तामस. काय म्हणतात, तामस. तमाची स्थिती स्तमी, वाढून निमित्ती भोग क्षमी, ती भोगी ती महानरक दुःखदायक दारुणी. यांना नरकाच्याच यातना महाराज. मला सांगायचं काय या ठिकाणी, मला एक सांगायचं, नाऱ्याला डोळे पण दिसत नाही, खुर्चीला पाय पण चालता येत नाही, सुईला नाक आहे पण श्वास घेता येत नाही, कंगव्याला दात आहे पण चावता येत नाही, घागरीला गळा आहे पण गाता येत नाही. अरे या 3.5 हाताच्या नरद्याला एवढं सुंदर नरदे दिलाय तरी हे भजन म्हणत नाही. नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी जन्म गेला सांगतो तू माझी बजार विठाला, सांगतो तू माझी बजार विठाला, नाही तरी अशा पद्धती जर आपण आपला जन्म वाया घालायला लागलो तर तो आपल्यावर टप्पेल आहे अभंगाचं पहिलं चरण. म्हणून काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवण करा हरिनामे. कारण का सोडवण करा हरिनामे. इन हरिनाम घेतलं का मग यांना काळ ग्रासणारच आहे. म्हणून काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवण करा हरिनामे. मग हरीचं नाम घ्यायचं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिने माया जाळ तुटतील, आणि कनका पडू गबाळांची भरी, ती हाई थोरी नागवन. नागासारखी असणारी त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी मग काळ समजा आपल्या पाठीमागं लागू नये. नाथ महाराज ओवी सांगतात,
तेची काळ द्या सरीसा, नित्य नूतन लागला कैसा, बाल्य तरुण वृद्ध वैसा दे दशा पालटवी. नाथ महाराज सांगतात तेची काळ द्या सरीसा, नित्य नूतन लागला कैसा, आपल्या पाठीमागं लागू नये. बाल्य तरुण वृद्ध, आता याच्यामध्ये पण दृष्टांत, ते पण वेळ नाही मला एवढं सांगायचं नाही. मग आपण काय केलं पाहिजे? काळ सारावा चिंताने, चिंताने म्हणा एकांतवास गंगा स्नाने, गंगा स्नाने प्रदक्षिणा तुझ्या, प्रदक्षिणा आयुक्त काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार व्यार नेमी, इंद्रियाशी सार नसावे बासर, निद्रा बहु भाषण, परमार्थमा धन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, ध्येय समर्पिचे देवा काहीच न घेवा, तुका म्हणे अवघा आनंद आहे. त्याच्याकरता आपण काळ चिंतने सारला पाहिजे. विठाला विठाला विठाला. काळ काय सांगितलं? काळ. नाथ महाराज अजून एक ओवी सांगतात, कारण का मूर्ती न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश, न पाय रात्रंदिवस करते नाश तत्काळ. कारण तो काळ एवढा डेंजर आहे. काय मग महाराज या ठिकाणी सांगताय, तुम्हाला मी एवढं शहानिशा प्रमाणिशी सांगतोय, मग तुम्ही सावध व्हायला का नाही, का नाही होत? तुमचं आयुष्य सरायच्या आज जर तुम्ही सावध झालं तर तुमचं जीवाचं कल्याण होईलच ना, असं महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. आयुष्य सरलिया गोपाळ सांगाय, आयुष्य सरलिया गोपाळ सांगाते, गोपाळ सांगाते आयुष्य आयुष्य सरलिया कोणपा सांगा, ती पुढे व फजिते यमदंड. या चरणाला प्रमाण असे येतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोरवा ध्यानी रहा. बरोबर ना? धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिसून सर्व हे मिथ्या जाणून शरण रिगा. संतांना सांगितलं नाही का? या ठिकाणी मग आपण काय केलं पाहिजे? वाचे गाव तुझे नाम, नाही का? आयुष्य ही अवघीची कोडी, नाही का? आयुष्य गेले वाया वेन, थोर झाली नागवन. म्हणजे आयुष्य जर वाया घातलं तर नागवन याचा अर्थ मी तुम्हाला पाठीमागच सांगून गेलो. मग या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, आयुष्य सरलिया कोणपा सांगाते, पुढे व फजिते इमदंड. काय सांगितलं? आयुष्य मोजवया बैसाला मापारी, कार्य तू व्यवहारी संसाराचा, न्यायील ओढून ठाऊक नसता न राहे दूषित हरिविन. नाही का? पुढं काय? विठाला 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 हो. नाही, आपला तिसऱ्याच चरणाचं हे चालू आहे.
या ठिकाणी काय होतं सांगितलं, आविष्य सरलिया कोण पा सांगाती पुढे ओफजिती यमदंड. नाही नाही नाही, यमदंड, यमाचे यमदंड बैसतील माथा तेथे तुझा रक्षिता कोण आहे. महाराज अभंगाला असे प्रमाण लागून आले पाहिजे, ते प्रमाणाने सोडवून होते अभंगाची. याला शब्दसूची प्रमाण म्हणतात. आणि ही साखळी आमचे परमस्नेह गुरु पांडुरंग महाराज वाट पाटोळकर त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर छोटे कदम माऊली माहीत असेल तुम्हाला, हां, ते पण ह्याच पद्धतीत मला चिंतन करायला सांगतात. लई फापट पसारा सांगितल्यापेक्षा आपण जे संतांचे अभंग घेतले ना, ती त्याचीच सोडून झाली पाहिजे. मी म्हणतो आपले स्वैर्यसंबंध झाले ना, स्वैर्यसंबंध झाल्यावर घटकावर आपली येईन आल्यावर बाजूवाल्या बाईला सत्कार नाही करायला लावायचा, आपल्याच बाईना सत्कार करायचा. बरोबर आहे ना. येईनीचा येणीनंच केला पाहिजे ना, येईनीचा येईनीनंच केला पाहिजे, यायाचा यायानंच केला पाहिजे. तसं आहे, तू जे अभंग असेल ते प्रमाणच सोडवायचे. मग काय सांगितलं, हा विशेष ठरलेला कोण बा सांगती पुढे ओ फजिती यमदंड. मग पुढे ओ फजिती यमदंड याचा अर्थ तुमची फजिती होऊ नये याकरता सोपा उपाय अभंगाचे तिसरे पुढे काय नागरी जरा पुढे काय आयुष्य सरलिया दोन पादा महाराज सांगतात, उपाय तो सोपा नामाचा उच्चार न करी पुढे विचार काही. त्याच्याकरता तुम्ही कुठलाच विचार करू नये, फक्त नामस्मरण करा. नामस्मरण करा म्हणजे काय, एक वयोवृद्ध म्हातारी होती, ती बंडा तात्या कराडकर सांगतात. काय झालं, तात्यांच्या पाया पडायला एक माऊली, असे वयोवृद्ध माऊली आली. तात्या शेवटचा काळ आहे, काहीतरी नाम साधना द्या ना, तुम्ही म्हणत्या नामस्मरण करा नामस्मरण करा. ते म्हणे मग ज्ञानेश्वरी वाच, म्हणे वाचता येत नाही, गाथ्याचं नाही ना, जमतच नाही. तर म्हणे मग माळ घे, एक माळ घे आणि माळीनं जप कर. काय कर, जप कर. जप करायचं म्हटलं, कुठला जप, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप दिला. मग त्याच्यानंतर वर्षानं परत तात्या त्या ठिकाणी गेले. तात्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला बाई एक वयोवृद्ध म्हातारी होती, तिच्यात काय कायापलटी झाली का बघूया म्हणून ती म्हातारी पाया पडायला आली. आल्या पाया पडले. आई कसं काय, बरं आहे का? हा बरं आहे. तसं काय, तसं तुला जो मंत्र दिला त्याने काय फरक पडला का? जसं एखादं विचारताना औषध दिलं म्हणे. ती म्हटलं हा बाबा मी सांजे सकाळची जप करते. म्हणे काय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बरं म्हणे रामकृष्ण हरी जप करते, डोळे झाकते. म्हणे हो डोळे झाकते. बरं डोळे झाकल्यानंतर काय तुला पांडुरंग वगैरे येतो का स्वप्नात? म्हटलं नाही. देवाची काही झाकी येते का? म्हटलं काहीच येत नाही. मग काय येतंय? म्हणजे ज्या टायमाला मी डोळे झाकते ना त्या टायमाला बाजूवाल्या बायांना पीठ नेले ते लोक तिथे. विठाला विठाला उपाय तो सोपा नामाचा उच्चार न करी विचार पुढे काय. उपाय तो सोपा नामाचा उच्चार असा, याचा अर्थ असा, नाम गाव नाम घेऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढर. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंटे. हा ते बरेचसे प्रमाण आहे. आता असू द्या. म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात, बाबांनो जाणून बुजून तुम्ही डोळे झाकू नका आणि डोळ्याच सोंग घेऊ नका. अभंगाचं शेवटी
एका जनाधनी कार्य तू आंधळा देखताशी डोळा सुख दुःख ठोबार कुमार सकाळी मला पाठवून द्या बरं का, सकाळी मला पाठवून द्या. छान काढला हो. एका जनाधनी कार्य तो आंधळा देखताशी डोळा सुख दुःख. एका जनाधनी कार्य तो आंधळा, काय सांगितलं? आंधळा. म्हणून जाणून बुजून तुम्ही आंधळे होऊ नका. नका एक प्रमाण आहे ना, हा सांभाळलं. तुका म्हणे खरे हे जन गेले विसरून, काय तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खरे देवा. हा तेच अपेक्षा होती मला. तुका म्हणे कैसे हे जन गेले विसरून खरे देवा. हा पहा बरं, तुमच्याकडून शिकायला भेटतं ना मला, मी बघत होतो. बर ठीक. म्हणून आपण काय केलं? आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. आता दुसरे, आता तुम्ही थांबा, नाही तर मग इथे येऊन कीर्तन करा. जाऊ दे, हाशी मजा कापली, वाईट नका म्हणून. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. किंवा तुका म्हणे हित देखण्याची कळे पळती आंधळे कुपा माझे. आंधळ्याचा दृष्टांत आहे, एवढं मी सांगत नाही. तुका म्हणे हित देखण्याशी कळे पळती आंधळे कुपा माझी. याचा अर्थ तुम्हाला दुःखातच पडावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे नाही का? आत्ता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे मातेच्या खोळे दगडाला पोटासी. मनुष्य द्यायचा निद जो साधिल तो साधे सिद्ध करून प्रबोध संत पार. मग आपण काय केलं पाहिजे? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळा पहा विठोबाचे. ज्ञानेश्वर काळाने ग्रासले सावधान हरी. सोडवंकारा हरिनामे आयुष्य सरले कोणबा सांगती पुढे उपजित यमदंड उपाय तो सोपा. नामाचा गजर न करी विचार पुढे काय. एका जना धनिकार्य तो आंधळा देखताशी डोळा सुख. यथाविध यथामती आता सावकाशी अभंगावरती मी धावत्या भावार्थामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोडाफार विक्षेप होतोय, चालूच राहते. त्या नियमानुषंगाने जसे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आदी करून संत मंडळी यांनी मला या अभंगावरती जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आहे, संत महात्म्याचं आहे. एखादा वाईट वक्त शब्द गेला असेल तो माझ्या अल्पमती बुद्धीचा दोष म्हणा. तुम्ही माय मी लेकरू अशी क्षमा करा. असू द्या, आपण या शिवेला या ठिकाणीच अल्पविराम. जय विठ्ठल जय जय